तुम्ही वर्कआउट तर सेम करताय, पण तुम्हाला असं कधी जाणवलंय काय की तुमचा एक मसल मोठा दिसतोय आणि दुसरा मसल थोडासा लहान दिसतोय, किंवा एका बाजूने तुम्हाला रिपिटेशन व्यवस्थित पूर्ण करता येतात पण दुसऱ्या बाजूचा डंबेल तुम्हाला उचलतच नाही? तर मित्रांनो, याचं कारण असू शकते मस्क्युलर इनबॅलन्स किंवा न्यूरोमस्क्युलर इनबॅलन्स. हे असं का होतंय? कारण आपली एक बाजू पहिल्यापासून स्ट्रॉंग असत्या, डॉमिनंट असत्या, त्यामुळे आपला मेंदू त्या बाजूला जास्त ऍक्टिव्ह ठेवतोय, त्या बाजूला जास्त सिग्नल देत असतोय, त्यामुळे ती बाजू जास्त स्ट्रॉंग होते, तिची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते. या उलट दुसऱ्या बाजूला मेंदू कमी सिग्नल देत असतोय, परिणामी ती बाजू आपली डिॲक्टिव्हेट राहते आणि कम्पॅरेटिव्हली वीक होत्या. त्यामुळं आपल्या बॉडीची सिमेट्री असते ती चेंज होते, आपला पॉस्चर बिघडतोय, तसंच आपली स्ट्रेंथ कमी जास्त होत्या आणि जॉईंट पेन यासारखे प्रॉब्लेम आपल्याला चालू होतात. त्याला आपण फिक्स कसं करू शकतो हे बघूया. तर यासाठी आपण काय करू शकतो मित्रांनो, तर आपली जी बाजू वीक असते त्या बाजूने आपण वर्कआउट चालू करू शकतो, किंवा युनिलॅटरल मुवमेंट जे असतात, जसं की सिंगल आर्म कर्ल्स असू द्यात, सिंगल आर्म प्रेसेस असू द्यात, सिंगल लेग एक्सटेन्शन, सिंगल लेग कर्ल्स, यासारखी युनिलॅटरल मुवमेंट जे असतात त्या तुम्हाला वर्कआउटमध्ये ऍड करायच्या. तसंच तुमची जी बाजू वीक असते त्या बाजूने तुम्हाला 2-3 रिपिटेशन एक्स्ट्रा ट्राय करायच्या, किंवा फुल रेंज ऑफ मोशन मध्ये कंट्रोल रिपिटेशन ट्राय करायचे, मसल माइंड कनेक्शन प्रॉपर बिल्ड करायचं. त्यामुळं एक महिन्यातच तुम्हाला पॉझिटिव्ह चेंजेस बघायला मिळतील. तुमची सिमेट्री आहे आणि पॉस्चर आहे ते सुधारेल चांगलं, तुमची जी स्ट्रेंथ आहे ती सुद्धा इक्वल व्हायला चालू. त्यामुळे या गोष्टी नक्की फॉलो करा, आणि मला फॉलो केलं नसेल तर मला सुद्धा नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.